अवसर बोल छान छान धन्यवाद। एक फोटो घेणे बोला फोटो घ्या या 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 नगराध्यक्ष यांचं आगमन झाले धन्यवाद। किशोर भाऊ या या चला चला बरोबर चला। बुलढाणा जिल्ह्याच्या हिवराश्रम या ठिकाणी विवेकानंद जयंती निमित्त भव्य महापंक्तीचं आयोजन करण्यात येते। आपल्या सोबत संस्थांचे सचिव गोरे सर आहेत। सर काय सांगाल आम्हाला याविषयी? आज अत्यंत उत्साहाने भक्तिभावाने 2 लाखहून अधिक भाविकांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतला। गेल्या 2 दिवसापासून या महाप्रसादाचं बनवणं सुरू होतं। 3000 स्वयंसेवक, 40 एकराचं भव्य शेत, 2 लाख भाविक आणि या सगळ्यांनी मिळून आज विवेकानंद जयंती संपन्न केली। देशभरामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये एवढ्या भव्य प्रमाणात विवेकानंद जयंती संपन्न होत नाही। आज या ठिकाणी आलेल्या भाविकांमध्ये आम्ही देव पाहतो। तुम्हीच माझे देव आहात, मी तुम्हाला नैवेद्य दाखवणार, तुमची पूजा करणार, हा परमपूजनीय शुकदास महाराजांचा विचार आज इथल्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत होता। त्यानं महाप्रसाद घेतला आणि विवेकानंद आणि शुकदास महाराजांची जय करत तो आपल्या दैनंदिन जीवनाला उद्यापासून सुरुवात करतो। आजचा बेत किती क्विंटलचा होता? 300 क्विंटलचा महाप्रसाद आज आपण या ठिकाणी वितरित केला। 3 दिवसापासून जर काढलं तर जवळपास 500 क्विंटल पर्यंत आमचा हा आकडा जातो, पण आम्ही आजचाच आकडा गृहीत धरला। इथे 2 ते 2.5 लाख भाविक आणि 300 क्विंटल प्रसादाचं वितरण झालं। किती वर्षापासूनची ही आपली परंपरा? गेल्या 60 वर्षापासून, म्हणजे महाराजांनी झोपडीच्या रूपात स्थापन केलेला विवेकानंद आश्रम आज एक शैक्षणिक केंद्र, आरोग्य केंद्र आणि सेवा केंद्र म्हणून आहे। प्रत्येक जीवाची सेवा करणं, लव ऑल सर्व ऑल, हे विवेकानंद आश्रमाचं ब्रीद आहे। जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन जो मनुष्य दिसतो तो आम्हाला दिसतो, तो महाराजांना दिसत होता। त्याचं दुःख, त्याचं दैन्य, तो पीडित असेल, दुःखी असेल, त्याला जवळ करणे आणि हृदयाशी धरणे, हे आश्रमाचं सेवा कार्य महाराजांनी सुरू केलेलं आहे। हा एक विक्रम होऊ शकतो असं वाटत नाही का? विक्रम होत असेल, पत्रकारांना तो माहीतही असेल, पण विक्रमासाठी आम्ही कधीच काम करत नाही, महाराजांनी पण केलं नाही। पण बहुतेक विवेकानंदांचे अनुयायी म्हणतात की एवढी मोठी पंगत आणि एवढी मोठी विवेकानंद जयंती कुठेच संपन्न होत नाही, आणि होत नसेल तर आम्हाला आनंदच आहे त्याच्यामध्ये। नक्कीच हे होते विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे सर, ज्यांनी या महापंक्तीविषयी आणि याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिली आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, हिवराश्रम, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।